राम कृष्ण हरी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, म्हणून Hare Jai Jai Ram Krishna, Jai Ram Krishna.
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूचे महापूजा अनुभव नाही दुजा अनुभव नाही दुजा अनुभव नाही दुजा हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखी दुःख अनेकाचे दुःखी दुःख अनेकाचे दुःखी दुःख अनेकाचे दुःखी सत्य बोले मुखे दुःख वे अनेकांच्या दुःखे दुःख वे अनेकांच्या दुःखे दुःख वे अनेकांच्या दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ तुका म्हणे तेचे फळ तुका म्हणे तेचे फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा 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 अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा विठोबार कुमाई हो पार कुमाये 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 विठोबार कुमाई हो पार विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखी दुखवे अनेकाच्या दुखे, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। आज विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग, या अभंगामध्ये तुकोबारायांनी 6 प्रकारची देवपूजा सांगितलेली आहे। किती प्रकारची? 6 प्रकारची देवपूजा सांगितलेली आहे। वास्तविक पाहता विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांनी 4092 अभंग आपल्या गाथ्यामध्ये, वारकरी संप्रदायाची संध्या ज्याला मानल्या जातं, वारकरी संप्रदायाचं अनुष्ठान ज्याला मानल्या जातं, नवे नवे पंचमवेद ज्याला मानल्या जातो, अशा गाथ्यामध्ये 4092 अभंग आज आपल्या उपस्थितीमध्ये, म्हणजे आज आपल्या पदरामध्ये पडलेले आहेत। तसं जर विचार केला तर तुकोबारायांचे हजारो अभंग आहेत, हजारो अभंग आहेत, हजारो नाही लाखांनी अभंग आहेत तुकाराम महाराजांची। नाहीत म्हणावं तर संतांचं वचन आहे, आहेत म्हणावं तर 4092 पेक्षा आपल्या नजरेला अभंग पडत नाहीत, बरोबर आहे ना? मग 4092 अभंगच जर आपल्या समोर असतील तर मग बाकीचे अभंग कुठे आहेत हा विषय स्वतंत्र आहे। पण संत वचनावरती अखिल विश्वाचा विश्वास आहे। नामदेवरायांची प्रतिज्ञा आहे। काय प्रतिज्ञा आहे नामदेवरायांची? शतकोटी तुझे करीन अभंग, जर हे देवा तुझ्या दरबारामध्ये मी आज या ठिकाणी प्रतिज्ञा घेतोय, प्रतिज्ञा करतोय, 7 कोटी मी तुझे अभंग लिखाण करणार आहे। आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी एखाद्या कार्यप्रसंगाला लहान लेकरापासून आबाल वृद्धापर्यंत घरातली माणसं कामाला लागत असतात, बरोबर आहे ना? तसं नामदेवरायाच्या घरातली सगळी माणसं कामाला लागलेली होती। कोणत्या कामाला? फॅक्टरीमध्ये जॉब बनवायला नाही, अभंग लिहायच्या कामाला। नामदेवरायांच्या घरामध्ये माणसं किती होती आपल्याला अभंग माहिती आहे, 14 माणसं आहे नामदेवाचे घरी, आणि 14 जण स्मृती हरी। राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामनाम जण बापलेक। नामदेवरायांच्या पोरांची नाव आहे का? नारा विटा गोंदा महादा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याची वंशी। या नामदेवरायांची मुलांची नावं ज्ञानोबारायांच्या समाधी प्रकरणामध्ये सुद्धा आलेली आहेत। नारायण महाराजांनी ज्ञानोबाराय समाधी घेत असताना कोणतं काम केलं? विठोबा महाराजांकडे कोणतं काम होतं? समाधी सारवायचं काम कुणाकडे होतं? समाधीमध्ये रांगोळी टाकायचं काम कुणाकडे होतं? दीप प्रज्वलन समया पेटवायच्या काम कुणाकडे होतं? समाधी प्रकरणामध्ये नामदेवरायांच्या मुलांचा इतिहास आलेला आहे। चला, नामदेवरायांच्या सुनांची नाव आहे लाडाई गोडाई येसाई साखराई, चवगी सुना पाही नामयाच्या। लिंबाई ती लेकी, आऊबाई बहिणी, आणि वेडी पिशी जनी नामयाची। मला सांगण्याचा मुद्दा एकच आहे, 7 कोटी अभंग निर्माण करणार ही नामदेवरायांची प्रतिज्ञा आहे। आणि कदाचित ती प्रतिज्ञा अपूर्ण झाली असावी, असावी, आपली शंका नाही, आपला कसल्याच प्रकारचा त्याच्यावरती आक्षेप नाही। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,
चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, बरोबर आहे. तुकोबारायने सांगितलं रामराजांच्या काळामध्ये मी कोणत्या अवतारामध्ये होतो. पांडुरंगाच्या काळामध्ये मी नामदेवरायच्या अवतारात होतो. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, नामदेवरायांची राहिलेली कदाचित प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुकोबारायांनी अभंगाची रचना पूर्ण केली. आणि मग 7 कोटी अभंग जर असतील तर आज आमच्याकडे 4092 अभंग आमच्या समोर आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा तुकोबारायांनी कधीही आपल्या मनाला वाटेल त्या वेळेला अभंगाची निर्मिती केली असं नाही. ज्या ज्या वेळेला समोर जशा जशा पद्धतीचा प्रसंग निर्माण होईल त्या प्रसंग अवधान तुकोबारायांनी त्या प्रसंगावर मात करून आणि पुढे वाटचाल कशी करायची ही अभंगामध्ये सांगितलेली आहे. अलीकडच्या या 2025 सालातल्या सुशिक्षित एज्युकेटेड संगणकाच्या काळामध्ये तरुणांना आव्हान करावंसं वाटतंय कधी कधी. अरे भारत देशामध्ये ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जर पाहिलं ना तर आत्महत्या 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 याचं प्रकरण वाढलेलं आहे. आत्महत्येसारखं पातक या त्रिभुवनामध्ये दुसरं कोणतंच नाही, लक्षात घ्या. मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे. अरे ज्याला कोणाला आत्महत्या करायची आहे ना त्याने फक्त एकदा लक्ष लावून माझ्या तुकोबारायांची गाथा वाचा. आणि एकदा तुकोबारायांची गाथा वाचली ना जगण्याची उमेद तयार होती महाराज. आत्महत्या तर बाजूलाच राहिलं. कसं जगावं हे तत्वज्ञान तुकोबारायांनी गाथ्यामध्ये निर्माण करून दिलेले. आमच्या अनेक संतांनी, संत वाङ्मय वाचा तुम्ही. ठेविले अनंते तैसेची राहावे. कसं जगावं, श्रीमंतांनी ऐश्वर्यामध्ये कसं जगावं, सामान्य लोकांनी आपल्या झोपडीमध्ये कसं जगावं. जे तुकोबारायांनी सांगितलंय अरे तेच तुकड्या दासांनी सांगितलेलं आहे. विदर्भामध्ये जन्माला आले तुकडोजी महाराज, त्यांनी सांगितलेलं आहे. जे त्यांनी सांगितलंय अरे तेच एकतारी भजनीवाल्यांनी सांगितलेलं आहे. फक्त संत साहित्याचा विचार अवलोकन करावा, अभ्यास करावा. एकदा ज्ञानेश्वरी गाथा वाचलेला माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कधी आत्महत्या करणार नाही महाराज, कधीच नाही करणार, कधीच. अरे प्रत्येक गोष्टीचा मार्ग या संतांनी आमच्या समोर सांगितलेला आहे. अनेक संतांनी सांगितलेलं आहे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. हे देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे, समयासी कसं जीवन जगावं, श्रीमंतांनी श्रीमंतीमध्ये सुद्धा जीवन कसं जगावं. काय काय माणसं जगाच्या पाठीवरती एवढे श्रीमंत आहेत महाराज, एवढे श्रीमंत आहेत. किती श्रीमंत आहेत त्यांच्या श्रीमंतीचा मोजमापच नाही. आणि काही काही माणसं एवढे गरीब आहेत, एवढे गरीब आहेत. एक माणूस असा आहे त्याला डायनिंग टेबल अपुरा पडतो दिवसभरातून, याच्यातलं काय काय खावं या विचारामध्ये रात्रंदिवस तो आहे. डायनिंग टेबल अपुरा पडतो, 150 पक्वान नाही डायनिंग टेबलवरती. आणि दुसरा वर्ग असा आहे आजची भूक भागवण्यासाठी काय खावं. एक वर्ग आहे काय काय खावं, आणि दुसरा वर्ग आहे एवढी रात्र घालवण्यासाठी काय खावं. एक वर्ग असा आहे खाल्लेलं पचवण्यासाठी 4-4 किलोमीटर फिरतो, सकाळी उठून संध्याकाळी उठून. खाल्लेलं पचवण्यासाठी नीट नेटकं पचावं म्हणून फस फुस फस. नाही कळलं तुम्हाला? हात लांब कर, पाय लांब कर, पोटमध्ये घे, पाय टंगडं लांब कर. म्हणजे खाल्लेलं चांगलं पचावं म्हणून एक माणूस
खाल्लेलं जिरवण्यासाठी 4-4 किलोमीटर फिरतो. आणि दुसरा वर्ग असा आहे, एका वेळीची ह्या पोटाची खळगी भागवण्यासाठी 4-4 किलोमीटर फिरतो. कळतंय का आपणाला? बघा, दोघांच्या फिरण्यामध्ये फरक आहे. एक माणूस झोप येण्यासाठी 5-5 गोळ्या घेतो आणि दुसरा माणूस असा आहे, त्याला झोपेतून जाग करण्यासाठी 5-5 गोळ्या घातल्या तरी उठत नाही तो, बंदुकीच्या गोळ्या घातल्यासाठी. ज्याला आनंदाची झोप लागते त्याच्याकडे श्रीमंती नाही, आणि ज्याला औषधं घेऊन झोपावं लागतं त्याच्याकडे पैशाची कमी नाही. त्याच्याकडे पैशाची कमी नाही. म्हणून लक्षात घ्या, तुकड्यात असाच एक पद आहे, पहिला खातो पुरणपोळी, दुसरा खातो मीठ भाकरी, तिसरा राहतो उपवासी कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. पहिला राहतो महाडीत, दुसरा राहतो झोपडीत, तिसरा राहतो वनवासी कशाला सांग केलासी. तुकड्या दास म्हणे देवा आणि सर्वांना सारखं ठेवा. अरे सर्वांना सारखं ठेवा हे तुकड्या दासांचं विचार अगदी योग्य आहेत. पण देवाने सगळ्यांना सारखं जर ठेवायचं असेल तर सगळ्याची कर्म समान पाहिजे, समानतेची पाहिजे. आपण सुखाचे उपभोग भोगतो का दुःखाचे भोगतो हे देवावरती अवलंबून नाही, हे आईवडिलावरती नाही, हे साधू संतावरती नाही, कोणत्या प्रांतात जन्माला आलो याच्यावरती नाही, पुण्यामध्ये जास्त पैसा आहे का मुंबईमध्ये याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही जिथे जन्माला आलात, ज्या कर्मभूमीमध्ये जन्माला आलात, जी तुमची धर्मभूमी आहे, जी तुमची कर्मभूमी आहे, त्या कर्मभूमीमध्ये तुमचं कर्तव्य कसं आहे याच्यावर सुख दुःख अवलंबून आहे, याच्यावर अवलंबून आहे. तुमची जर क्रिया चांगली असेल, अर्थात कर्म जर चांगलं असेल, सकाळी उठून जो देवपूजा करतो, नामजप करतो, जपमाला हातात घेऊन नामजप करतो, आलेल्या अतिथीचा आदर करतो, अरे समाजासाठी आपलं योगदान देतो, घरच्या लेकरांना दूर करून शेजारच्या लेकरांना सुद्धा आपली लेकरं मानून जो जीवन जगतो त्याचं कर्म योग्य आहे. आणि इतराचा त्याग करून इतराला सगळ्याला बाजूला ठेवून स्वतःचाच प्रपंच थाटवण्यासाठी जो जगतो त्याला माणूस म्हणता येत नाही, त्याला माणूस म्हणता येत नाही. दया करणे जे पुत्रा सीतेची दास आणि दासी. पुत्राशी, अरे आपल्या मुलावर आपल्या मुलीवर जेवढा आपण प्राण ओततो, जेवढा जीव लावतो, तेवढंच दास दासी नोकर चाकरावरती तेवढाच जर जीव आपण लावला तर तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देवाला दुसरीकडे शोधण्याची गरज नाही, साधूला दुसरीकडे शोधित जाण्याची गरज नाही. आपलं कर्तव्य कर्म व्यवस्थित करा, सुखे येतो घरा. नारायण सुखे येतो घरा, नारायण सुखे येतो घरा, नारायण सुखे येतो घरा. नलक्ती सायाचे जावे वनांतरा, सुखे येतो घरा. नारायण
शोधण्यासाठी जगभर फिरण्याची गरज नाहीये, कुठं जाण्याची गरज नाही. पण एक लक्षात घ्या, ज्यांनी आत्मस्वरूपाचा देव जाणला, ज्यांनी आम्हाला देव समजलं, तुमची आमची सेवा केली, ते पंढरपुराकडे गेले. आणि ज्यांनी दगडा मातीमध्ये पांडुरंगाला संबोधून त्याचं दर्शन घेतलं, पांडुरंग त्याच्या घरी गेले. कळतंय का आपणाला? बघा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. काय गोड चिंतन आहे बघा. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. मला एवढंच सांगायचं आहे, सगळे संत अनेक संतांच्या पालख्या घेऊन लाखो समाज वारकरी बांधव सोबत घेऊन पंढरपूरला गेले, पण सावता महाराजांची पालखी पंढरपूरला कधीही गेली नाही. सावता महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पंढरपूर कधीच पाहिलं नाही. काय केलं त्यांनी? कांद्याला विठ्ठल नाव दिलं, मोठेला विठ्ठल नाव दिलं, मिरचीला रखमाई नाव दिलं. आपलं जे कर्तव्य कर्म आहे त्या कर्मालाच दररोज हरिबोला देता, हरिबोला घेता, उठता बसता सर्व कामे करिता हरिबोला, हरिबोला. आपल्या कर्तव्याला त्यांनी पांडुरंगाचं स्मरण केलं, संबोधलं. आणि म्हणून जी कालची एकादशी झाली ना, पंढरपूरच्या एकादशीच्या नंतरची, त्या दुसऱ्या एकादशीला पांडुरंग स्वतः आरणगावला सावता महाराजांच्या घरी जातात. आधुनिक काला 700 वर्षाच्या अगोदरपासून ही चालत आलेली परंपरा आहे. याला म्हणायचं सुखे येतो घरा नारायण, नलगती सायास जावे वना. कुठं जायचं नाही, सायास करायचं नाही. आम्ही अशी भक्ती कधी कुणाला वाटत नाही आपल्या घरी देव यावा म्हणून. आमच्या घरी येणं तिकडे गेलं, आमच्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. रात्रंदिवस आम्ही 700 ग्रॅमचे टाळ 150 ग्रॅमवर आले वाजून वाजून. आमचे किती फेटे फाटले, किती उपरणे तुटले. आमच्या स्वप्नात सुद्धा अजून देव नाही बाबा. माझ्या तर नाही, मी आळंदीमध्ये राहतो. कधी त्या सावळ परब्रह्म पांडुरंग परमात्म्याचं पाहिलेलं मुखकमळ आमच्या कधी स्वप्नात येत नाही. कधी एवढा ज्ञानोबारायांचा हा सोहळा आमच्या स्वप्नात येत नाही. ही आमचं दुर्दैव आहे, ही आमचं दुर्दैव आहे. स्वप्नात कोणतं येतं नीट आहे का? ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगतो. ज्ञानोबारायांच्या माऊली म्हणतायत, जागता जव आशिजे तेची भावना भाविजे, डोळा लागत खेवो दे की जे तेची स्वप्नी. जागृत अवस्थेमध्ये ज्या गोष्टीचं तुम्ही चिंतन कराल तेच तुम्हाला स्वप्नात येत असतं, तेच स्वप्नात येत असतं. श्रीमंताचं लग्न चालू होतं, श्रीमंत माणसाच्या मुलाचं लग्न चालू होतं. आणि एक भिकारी आपलं दुरून बघत होतं, दुरून बघत होतं. म्हणला बाप रे, म्हणला एवढा 5 एकरमध्ये मंडप, केवढा बँड लावला. म्हणला डीजे, एवढं भयानक, एवढा मंडप, पंचपक्वानाचा बेत, सगळीकडं जिकडं तिकडं धामधूम चाललेलं. आणि तेवढ्यात नवरदेवाची वरात आलेली पाहिलं. नवरदेव घोड्यावरती बसलेला, कारण अलीकडं नवरदेव घोड्यावरतीच असतात. नवरदेव नसताना सुद्धा घोड्यावर असतात, लक्षात घ्या. घोड्यावर बसून असं वाजत गाजत. आणि ह्यांनी सगळं पाहिलं. त्याच लग्नामध्ये पोटभर जेवण, उन्हाळ्याचे दिवस होते. एका चिंचेच्या झाडाखाली विहीर होती. विहिरीचा बांध असा थोडासा रुंद होता, 3-3.5 फुटाचा. त्या बांधावरती झोपलं. त्याच्यावरून जुन्या काळातली मोठी दगडाची अशी खडकाळ विहीर होती, पण वरती बांधकाम केलेलं होतं. आणि झोपल्या त्याला स्वप्न पडायला चालू झालं.
माऊली म्हणतात जागता जवाशी जे जे जागृत अवस्थेत आपण पाहिलं आणि ह्याला स्वप्न चालू झालं. स्वप्न काय चालू झालं? मोठ्या मंत्र्याची पोरगी याला तू माझा नवरदेव होतो का म्हणून म्हणाली. ह्याला कुठं कुठं? स्वप्नात स्वप्नात स्वप्नात. आणि मग ह्यो पण तयार झाला, ह्यो पण तयार झाला, ती मुलगी पण तयार झाली, एकमेकाची शाल अंगठी झाली, लग्नाची तारीख ठरली आणि मोठे मोठे डीजे लावले आणि असा भारीचा बस्ता काढला. प्रत्येक गावात आहे त्या लोकांना, बायलेक्यांना, स्त्रियांना साड्या, वारकऱ्यांना धोतर टोपी नेहरू. कुठं? स्वप्नात स्वप्नात. हा, हे विसरू नका, स्वप्नात. सगळं झालं. उद्या 2 दिवसावरती लग्न आलं. बँडवाले 150 लोकांचा बँडचा तापा, डीजेचा वेगळा, बँडचा वेगळा, सनई चौघडे वेगळे बरं का, ढोल ताशे वेगळे, लेजिम तुतारी वेगळी बरं का, ते हलगी ताशा वेगळे, असे 25 प्रकारचे वाजंत्री आले ह्याच्या लग्नाला. ह्याच्या लग्नाला आले आणि मोठे मोठे मंत्री संत्री आशीर्वाद द्यायला. महंत, महामहंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, स्वामी, जल्दी स्वामी, 1008 स्वामी, 12,008 स्वामी, सगळे स्वामी आले बघा. तुम्हाला सांगतो आशीर्वाद द्यायला. आणि ह्या सगळ्या साधूच्या आशीर्वादामुळं परिणाम असा झाला, त्याचं लग्न होऊन गेलं. आणि लग्न झाल्यानंतर बायको म्हणायला लागली आणि म्हटली का हो, माझ्या वडिलांनी एवढा मोठा क्वाट दिलाय आणि मला जागाच काऊन एवढी तुम्ही कमी झोपायला ठेवायला लागले. थोडं सरकारनं पलीकडं म्हणजे थोडं पलीकडं सरकला. 1-2 वर्ष हे सरकण्यातच गेले महाराज. 2 वर्षांनी यांना एक मूलबाळ झालं आणि मूल झाल्यावर ती म्हटली आतापर्यंत आपण दोघं होतो, आपल्यात आता हे 3रं आलंय, आपल्याला जागा पुरायची नाही, सरानं थोडं पलीकडं म्हणल्यावर बरं म्हणलं. सरकाय गेलं. वरून त्या विहिरीच्या कटाड्यावरून दानकण्यामध्ये दगडावरती पडलं. पाण्यात आवाज आल्यावर शेजारची शेतात कामं करणारे लोक पडत आले. बघितले तर भिकारी माणूस आहे, खाऊन येऊन पडलेला. सगळं 2-4 जण आतमध्ये उतरून त्याला वरी काढले. कसा पडला तू, कसा पडला? तो म्हणला मी काय पडत होतो, म्हणला मला बायकोने पाडले. बायकोने पाडले? इथं तर बायको नाही, कुठं नाही. तर मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं. बरगाड मोडल्यावर म्हणला स्वप्नात आलं, म्हणला स्वप्नात पडलो, म्हणला विचार केला, म्हणला अवघड आहे राव, म्हणला हे जगणं, संसारिकाचं जगणं लय बेकार आहे. म्हणला स्वप्नातली बायको जर माझी कंबर मोडत असेल, नाही कळलं? स्वप्नात आलेली बायको जर माझे हात पाय कंबर मोडत असेल तर 40-40 वर्षे ज्याच्यासोबत ज्यांनी संसार केलाय त्यांचं काय काय मोडलं असेल, मानाच्या कळसापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत. ते म्हणजे अर्थात मला एक सांगायचं आहे, दिवसभरामध्ये आपण जे करतो, दिवसभरामध्ये जे आपण करतो ते आपल्या स्वप्नात येत असतं, असं ज्ञानोबारायांचं स्पष्ट मत आहे. त्याच्यामुळं आपलं कर्तव्य कर्म चांगलं पाहिजे, आपलं कार्य चांगलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, सांगतो ऐका. रात्रीला जर समाधानाची शांत झोप लागावी वाटत असेल, गोळी न घेता जर समाधानाची शांत झोप लागावी वाटत असेल ना, इमानदारीनं प्रामाणिकपणाने दिवसभर काम करा. संध्याकाळी तुम्हाला गोळी घ्यायची गरज नाही. ज्या दिवशी आपणाला झोपेची गोळी घेऊन सुद्धा जर झोप लागत नसेल, त्या दिवशी समजावं आज आम्ही कुणाचं तरी वाटोळ केलेलं आहे, कुणाच्या तरी कामाला पाय मारलेला आहे, कुणाच्या तरी ओव्हर टाइमला आम्ही काटा मारलेला आहे, काहीतरी आम्ही केलंय, त्यासाठी झोप लागत नाही. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करणारे त्यांना झोप म्हणायची गरज नाही. सगळ्यात सुखी प्राणी तो आहे जेवणाचं ताट बाजूला सरण्याबरोबर ज्याला झोप लागते. याच्यासारखा श्रीमंत, याच्यासारखा सुखी ह्या त्रिभुवनामध्ये दुसरा माणूसच कोणता नाही. विठाला 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 विठाला. मग
साधना करीत असताना, नामस्मरण करीत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. अरे नुसती जर पांडुरंगाचीच सेवा आपल्याला करायची असेल तर रात्रंदिवस आपल्या पूजेचं पात्र आणि आपलं गंध अक्षदा बुक्का आपल्या हातात घेऊन पांडुरंगाला सोडून एक क्षण सुद्धा देवाला विसावा घेऊ दिला नसता. अर्थात नुसतं देवाच्या समोर बसून देवाला बेजार करणं याचं नाव भक्ती आहे असं नाही. नाही, कित्येक लोकांनी तर पांडुरंगाची मूर्ती कडेवर घेऊन फिरली असते. या जगाच्या पाठीवरती एकानेच फक्त देव सोबत घेऊन फिरलेला आहे. कोण? एकानेच फक्त देव सोबत घेऊन फिरलं, ते पण बालपणापासून तारुण्य दशेमध्ये आणि विवाह झाल्यावर सुद्धा. ती आहे महिला संत मीराबाई. अरे बाल अवस्थेमध्ये मीराबाईने आपल्या समोरून एक वरात जाताना पाहिलं आणि आईला विचारलं, आई काय चाललंय ग समोरून? ती सांगितली, बाळा ती वरात आहे. वरात अशी कशी? आणि तो घोड्यावर बसले. नवरदेव आहे. म्हणले, मग आई माझा नवरदेव कुठं आहे? 7 वर्षाची मीरा होती. माझा नवरदेव कुठं आहे? ती म्हणले, तुझ्यासाठी नवरदेव आणण्यासाठी टाइम आहे. नाही नाही, माझा नवरदेव दाखव तेव्हा मी जेवण करणार. माझा नवरदेव दाखव तरच मी झोपणार. रात्र झाली महाराज. नाविलाजाने आईने मीराच्या बोटाला पकडलं आणि देवघरामध्ये नेलं. एवढी अशी भगवान श्रीकृष्णाची दिडक्या पायावरती बासरी वाजवणारी मूर्ती होती आणि त्या मूर्तीकडे बोट करून सांगितलं, मीरा हा तुझा नवरदेव आहे. ज्या दिवशी सांगितलं ना हा तुझा नवरदेव आहे, त्या दिवसापासून मीराबाईने भगवान श्रीकृष्णाला एक क्षण सुद्धा खाली नाही ठेवलं. रात्रीला झोपताना गरम बिछाना टाकायची, मानेखाली उशी द्यायची, वरून मखमल टाकायचं आणि शेजारी आपण घेऊन झोपायची. स्वामी झोपा, तुम्ही झोपा. सकाळी उठल्यानंतर देवाला स्नान घालायची. कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची, कपडे घालायची, देवाला दूध पाजायची, नैवेद्य दाखवायची आणि मगच आपण जेवण करायचं. मीराचं वय 20 वर्ष झालं. चित्तोडगडचा राजा मीराला मागणी घालण्यासाठी आला. वडिलांनी सांगितलं, मीरा आज तुला पाहुणे बघायला येणार आहेत ग. ते म्हटले, मी आजारी नाही. आजारी माणसाला पाहुणे बघायला येत असतात पाहायला, मी कुठं आजारी आहे? ती म्हणली, तसं नाही बाळा, आता तुझं वय झालंय, तुझा विवाह करावा लागेल, तुला नवरदेव शोधावा लागेल. ती म्हणली, माझा विवाह अनेक वर्षापूर्वी झालाय. हे बघा माझा नवरदेव माझ्या सोबत आहे. एका मुलीला 2-2 नवरे असू शकतात का? आणि एका मुलीचे 2-2 विवाह होऊ शकतात का? हे काय माझा नवरदेव आहे? आणि त्यावेळेला आईच्या डोक्यात क्लिक झालं, इथून आपण 10 वर्षापूर्वी 10-12 वर्षापूर्वी मीराला जे बोललो होतो ती आई पण विसरून गेली होती, लक्षात घ्या. आणि मग आई वडिलांच्या इच्छेनुसार मीराबाईला विवाहासाठी तयार व्हावं लागलं. पण एका अटीवरती त्या होणाऱ्या नवरदेवाला सांगितलं, मी लग्न करणार, तुमच्या समोर उभं राहणार, पण माझा पहिला अधिकार या नवरदेवाला आहे. मी भाशिंग मुंडुळे तुम्हाला नाही बांधणार, ह्या नवरदेवाला बांधणार. अंतरपाठ धरताना आमच्या दोघांमध्ये पण धरल्या जाणार. तुम्ही उद्या म्हणाल त्याला सोबत घेऊ नको, याच्याशिवाय मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. इतिहास आपणाला माहिती आहे. मीराबाईचा विवाह संपन्न झाला. श्रीमंत राजघराण्यामध्ये देण्यात आली. एका राजाची राणी झाली. पण कृष्ण भक्तीमध्ये रममाण झालेल्या मीराबाईला अनेक पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. पण मीरा आपल्या परब्रह्म परमेश्वरासाठी वेडी झालेली होती. किती शिकवाल माझ वेळा, किती शिकवाल माझ वेळा, किती शिकवाल माझ वेळा, किती शिकवाल माझ वेळा. मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा रतली, किती शिकवाल माझ वेळो वेळा, किती शिकवाल
अनंत प्रयत्न, पण अनंत प्रयत्नाने सुद्धा मीराबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला सोडून एक क्षण सुद्धा राहत नव्हती महाराज. याला म्हणावं श्रद्धा, याला म्हणावं भक्ती, याला म्हणावं सद्भावना, याला म्हणावं संपूर्ण समर्पित. काय म्हणावं? संपूर्ण समर्पित. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराच्या चरणावरती समर्पित केलेलं आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. अर्थात मला एक सांगायचं आहे, आता याच्या थोडस वेगळ्या बाजूने मी आपल्या पुढे विषय मांडणार आहे. जणू काही देवाचीच भक्ती करणं म्हणजे परमेश्वराला तो सद्भक्त आवडतो असं नाही. मंदिरामध्ये रात्रंदिवस लुडबुड करणार पुजारी नाहीत का मंदिरामध्ये? बरोबर. मग मंदिर समितीमधले कामगार लोक रात्रंदिवस मंदिरात आहेत ना. म्हणजे देवाच्या जवळ राहणाराच माणूस देवाची भक्ती करतो असं नाही. देवाची साधना करतो, नामस्मरण करतो असं नाही. विठ्ठला 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 विठ्ठला